आजच्या कुंभमेळ्यातली सगळ्यात मोठी बातमी नाशिकच्या साधुग्राममध्ये तोडफोड झालेली आहे। मिरवणुकीवरून हा वाद झालाय। नाशिकच्या साधुग्राममध्ये आज 2 गटात हाणामारी झाली। मिरवणुकीच्या परवानगीवरून हा सगळा वाद उद्भवलाय। जंगलीदास महाराजांच्या शिष्यांची औरंगाबाद रोडवरून रामकुंडाच्या दिशेने मिरवणूक निघाली होती। मात्र साधुग्रामच्या मुख्य रस्त्यावर आल्यानंतर तीनही आणि आखाड्याच्या साधूंनी मिरवणूक अडवून परवानगी का घेतली नाही याचा जाब विचारला। त्यानंतर सुरू झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं। यात काही भाविक किरकोळ जखमी झालेत तर 1-2 गाड्यांना काचही फोडण्यात आलाय। साधू लाटाकाटार तलवारीसह रस्त्यावर उतरल्यानं महिला आणि लहान मुलांमध्ये घबराट पसरली। पोलीस प्रशासनानं मात्र मिरवणुकीला परवानगी देऊनही आखाड्यांची परवानगी घेतली नसल्याच्या कारणावरून हा वाद उद्भवला। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत दुसऱ्या मार्गाने मिरवणूक मार्गस्थ करत वादावर तुर्तास पडदा टाकलाय। आमचं विश्वात्मक कार्य आहे। मागचे 50 वर्ष आम्ही याच्यात आहोत आणि आमचा कुठलाही गाजावाजा नाही, आमचा कुठलाही हाणामारी नाही। आम्ही तलवारीने कापून टाकू म्हणतात आम्हाला। ही पद्धत आहे का? भाविकांना बोलण्याची पद्धत आहे का? मी या सगळ्या साधुसंत निषेध करतो। अशा पद्धतीने तलवार घेऊन जर आमच्यावर हल्ला करण्याचा जाहीर आवाज देतात ते आम्हाला। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खरं तर विश्वशांतीसाठी, मनातल्या आध्यात्मिक शांतीसाठी हे सगळे साधू महंत इथे जमलेले आहेत। स्वतःच्या पापांचं क्षालन व्हावं यासाठी नाशिक सारख्या पवित्र क्षेत्री जमलेले आहेत। मात्र आज नेमकं जे घडलं ते काय होतं, कशावरून घडलं होतं हे सगळं? ऋषी, मुळात ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ते क्षेत्र म्हणजे आता नाशिकच्या साधुग्राममध्ये कुंभमेळा भरलेला आहे तपोवन परिसरामध्ये। तर ह्या आखाड्यांची एक पद्धत असते। त्यांनी रितसर एक अर्ज पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। त्याच्यामध्ये असं म्हटलंय की इथून पुढे म्हणजे 1 महिन्याचा कालावधी आहे तो मागच्या महिन्याची 18 तारीख आणि आता जो महिना सप्टेंबर महिना चालू आलाय तर त्याच्या 19 तारखेपर्यंत साधुग्राममधनं ज्या काही मिरवणुका निघतील, जे काही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होतील त्याच्यासाठी आखाडा परिषद आणि जे हे तीनही आखाडे आहेत, दिगंबर आखाडा, निर्वाणी आखाडा आणि निर्मोही आखाडा, या तीनही आखाड्यांची परवानगी घेणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। याचं रितसर त्यांनी प्रशासनाला पत्र दिलेलं आहे। मात्र आज जी मिरवणूक निघालेली होती त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली। पोलिसांनी खरं तर हे ज्यांनी मिरवणूक काढली होती त्यांना हे सांगणं गरजेचं होतं, तुम्ही आमची परवानगी तर घेतलेली आहे, आमच्याकडनं कुठलाही अडचण नाही, आमचं पोलीस बंदोबस्त तुम्हाला मिळणार आहे। मात्र तुम्ही ज्यांच्या अधिपत्याखाली तुम्ही साधुग्राममध्ये राहत आहात त्या तीनही आणि आखाड्यांची परवानगी घ्या, हे खरं तर प्रशासनाकडनं त्या मिरवणूक काढणाऱ्यांना सांगायला हवं होतं। मात्र ते काही झालं नाही। जो आपण कम्युनिकेशन गॅप म्हणतो तो या ठिकाणी दिसून आला आणि त्याच्यानंतर ही मिरवणूक निघाली। त्यानंतर देखील आखाड्यांनी शांततेमध्ये कुठलाही बँड बाजा न वाजवता आपल्या आखाड्यांच्या समोरून मिरवणूक मार्गस्थ करण्याची परवानगी दिली। एक आखाडा दिगंबर आखाडा पार केल्यानंतर मिरवणुकीने पुन्हा एकदा बँड आणि बाजा वाजवायला सुरुवात केली आणि तिथून खरं तर हा वाद चिघळला। साधूही ऐकायला तयार नव्हते आणि ज्यांनी मिरवणूक काढली होती ते पण पुढे मार्गस्थ होत होते। वाईट एवढंच गोष्टीचं वाटतं की या मिरवणुकीमध्ये लहान मुलं होते, महिला होते, ते अक्षरशः भांबवून गेलेले होते, घाबरलेले होते। आता त्याच्यानंतर पोलिसांनी तिथे शांतता निर्माण केलेली आहे। मोठा बंदोबस्त साधुग्राममध्ये तैनात करण्यात आलेला आहे। ही जी मिरवणूक होती ही इतर मार्गाने म्हणजे माघारी फिरवून दुसऱ्या मार्गाने मार्गस्थ करण्यात आलेली आहे। मात्र एक दुर्दैवी प्रकार आज साधुग्राममध्ये घडलेला आहे। शांततेसाठी साधुग्राम परिचित आहे, तपोवन शांततेसाठी परिचित आहे, मात्र तिथेच आज मोठ्या प्रमाणामध्ये हाणामारी आणि दगड जे हाणामारीनंतर जे काही गाड्यांची तोडफोड झालेली असा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे। नक्कीच या ठिकाणी नेमकं मोठं कोण, आता हे साधूंनी स्वतःच ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे। कारण स्वतःच्या मनाला कसं वागावं हे इथे या महाराष्ट्रात निदान नाशिककर तरी सहन करून घेणार नाहीये। हा गंगेचा घाट नाहीये, हा गोदेचा घाट आहे। इथं शिस्त, पावित्र्य आणि अध्यात्म या सगळ्या गोष्टी जपल्या जातात। साधूंनी आता स्वतःवरची बंधनं अतिशय कडक करून घेण्याची हीच वेळ आली आहे। धन्यवाद मुकुल या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। नाशिकमध्ये 12 वर्षांनी भरलेला हा कुंभमेळा केवळ धार्मिक उत्सव नाहीये, तर या उत्सवामधून सामाजिक संदेश देण्याचं कामही केलं जाते। लोकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनं इथं अभियान राबवलं जातंय। मेरा भारत व्यसनमुक्त भारत असं या अभियानाचं नाव आहे। या अभियानाअंतर्गत इथं विविध देखावे सादर करण्यात आले असून तंबाखू, सिगारेट आणि दारूच्या सेवनाचे दुष्परिणाम सांगितले जात आहेत। या स्तुत्य अभियानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। तपोवनातल्या साधुग्राममध्ये आपण आता आहोत आणि ही नारदांची मूर्ती
भाविक तपोवनामध्ये साधुग्राम बघण्यासाठी येत आहेत, त्यांना आकर्षित करण्यासाठी लावण्यात आलेली आहे. मात्र कुठलाही धार्मिक स्टॉल हा इथे नाही आहे. भाविक आल्यानंतर त्यांना समाज प्रबोधनाचे धडे इथे दिले जात आहेत. अनेक लाखो साधू महंत नाशिकमध्ये दाखल झालेत. मात्र ही जी जागा आहे ही अशी जागा आहे जिथे व्यसनाधीनतेपासून लोकांना दूर करण्याचे उपाय सांगितले जात आहेत. त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी इथे मेडिटेशन केलं जात आहे. जर आपण दारू प्यायलो, सिगारेट प्यायलो तर त्याचे काय दुष्परिणाम आहेत, गुटखा खाल्ल्याचे काय दुष्परिणाम आहेत हे सांगितले जात आहेत. त्याचबरोबर जे व्यसनी लोक आहेत त्यांच्यासाठी इथे मेडिटेशन रूम तयार करण्यात आलेले आहेत. मेडिटेशन रूम बरोबरच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस देखील ह्या जागेमध्ये सुरू आहेत, या प्लॉटमध्ये सुरू आहेत. एकंदरीतच संपूर्ण नाशिक शहरामध्ये धार्मिक वातावरण असताना ही एकच जागा अशी आहे जिथे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. लोकांना व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याबरोबर इथल्या दिदी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल, नेमकं काय आपला उद्देश आहे? ओम शांती. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय गेल्या 80 वर्षापासून नुसत्या महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वभरात जनजागृती आणि विश्वशांतीचा संदेश देत आहे. आणि त्यातच हा एक प्रयत्न आहे की आज संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे की भारतामध्ये सर्वात जास्त युवा शक्ती आहे. परंतु आज आपण बघतो की व्यसन हे संपूर्ण समाजाला पोखरणारा एक किडा आहे. आणि आम्ही रिसर्च केलाय तर 90% लोक व्यसनाधीन झालेले आहेत. आणि इथे आम्ही जेव्हा त्यांना व्यसनापासून होणारे तोटे समजावतो तेव्हा ते व्यसन रिअलाइज करतात की व्यसन हे हानिकारक आहे, आम्ही सोडू इच्छितो, परंतु इच्छा शक्ती कमी पडते. तर त्यासाठी आम्ही त्यांना मनोबल वाढण्यासाठी विनामूल्य नशामुक्तीच्या गोळ्या किंवा काही मेडिसिन सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि त्यासोबत मनोबल वाढण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी आम्ही इथे मेडिटेशन शिकवतो आणि त्यांच्याकडून प्रॅक्टिकल करूनही घेतो. साधू महंतांच्या नगरीमध्ये धार्मिक सलोखा जपण्याबरोबरच सामाजिक संदेश देण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या शाही स्नानासाठी लाखो भाविक नाशकात दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचं संतुलन टिकून राहावं आणि प्लास्टिक बॅगचा वापर कमी व्हावा म्हणून SMRK महाविद्यालयाकडून भाविकांसाठी 1000 कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात येणार आहे. याकरता महाविद्यालयात कापडी पिशव्या बनवण्याचं काम वेगात सुरू आहे. महाविद्यालयातील तरुणी शिलाई मशीनच्या माध्यमातून आकर्षक अशा कापडी पिशव्या बनवत आहेत. महाविद्यालयानं पर्यावरण रक्षणासाठी उचललेला वसा खरंच कौतुकास्पद असंच आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य दीप्ती देशपांडे यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद. हरित कुंभ ही संकल्पना यावेळेस राबवलेली आहे शासनाने. प्रदूषण विरहित असा हा कुंभमेळा इथे साजरा करायची इच्छा आहे शासनाची आणि त्यात हातभार आमचा लागावा म्हणून आमच्या विद्यार्थिनींनी या 1000 पिशव्या तयार केलेल्या आहेत. आणि मला असं अतिशय आनंद होतोय सांगायला की या पिशव्या आम्ही ज्या हरित कुंभ जिल्हा प्रमुख सरोज जगताप या मॅडम आमच्याकडे 2 तारखेला आल्या होत्या आणि त्यांना आम्ही या सुपूर्द केलेल्या आहेत. त्यांच्याशी मी बोलले की तुम्ही पुढे या पिशव्यांचं नक्की काय करणार आहात. तर तेव्हा त्या म्हणाल्या की आता पर्वणीच्या काळात जेव्हा भाविक येतील तेव्हा त्यांच्या हातात प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्या आम्ही काढणार आणि आमचे ग्रीन सोल्जर्स या पिशव्या त्यांच्या हातात देणार. म्हणजे मग आमचा अगदी 100% सहभाग या हरित कुंभामध्ये या ह्याच्यामुळे होणार आहे असं मला वाटतं. जर्नलिस्ट आशिष मंडलसह कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक. कुंभमेळ्याच्या पर्वणी दरम्यान रामकुंडावर होणारी भाविकांची गर्दी विभागण्यासाठी प्रशासनानं गोदाकाठच्या सर्वच घाटांना रामघाटचे बोर्ड लावलेत. त्याला दसक गावातील दशरथ घाटही अपवाद नाहीये. घाटांचं असं नामकरण होत असल्यानं स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोप केलाय. गोदाकाठी असणाऱ्या नाशकात रामायणातले अनेक प्रसंग घडलेत. त्यामुळेच धार्मिक तीर्थक्षेत्रामध्ये नाशिकचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. मात्र प्रशासन ही पौराणिक ओळखच मिटवू पाहत असल्याचा भाविकांनी आरोप केलाय. दसक गावातील हा दशरथ घाट. दशरथ राजांच्या निधनानंतर श्रीरामांनी याच गोदा घाटावर दशक्रिया विधी केला होता अशी आख्यायिका सांगण्यात येते. त्यामुळे गोदा घाटच्या या गावाला दसक असं नाव मिळालं आणि मग हा घाट दशरथ घाट म्हणून ओळखला जाऊ लागला. मुळात पुणे मार्गावरून येणाऱ्या भाविकांनी रामकुंडाकडे जाऊन गर्दी करू नये यासाठीच प्रशासनानं या दशरथ घाटाचं नामकरण रामघाट केलं आणि स्थानिकांचा रोष ओढवून घेतला.
ज्या ज्या घाटाला जी आख्या आहे की ती लोकांपर्यंत पोहोचली, राजा दशरथ घाट असं नाव दिलेलं आहे, परंतु प्रशासनाने मात्र बिटकोपासून तर इथपर्यंत रामघाट असे बोर्ड लावलेले, याला आमचा आक्षेप आहे. केवळ दशरथ घाटाचंच नाही तर शहरातील सर्वच घाटांची नावं बदलण्यात आली असल्यामुळे आधीच वादात अडकलेला कुंभमेळा आता नवीन वादात अडकायला नको म्हणून साधू महंत या विषयाला सोयीस्कररित्या बगल देताना दिसतायत. प्रशासनाने या कुंभमेळ्यात गर्दी ही वाटावी जावी, डिस्ट्रीब्यूट व्हावी, यासाठी हिंदूंच्या भावनांशी खेळण्यासाठी रामघाट हा प्रश्न म्हणजे शहरापासून जर 4 भाग आहे शहराचे सेंटरमध्ये येण्यासाठी, समजा सातपूरवरून लोक येणार आहेत तर तिथून सुद्धा त्यांनी रामघाट हे बोर्ड लावलेले आहे. रामकुंडावर होणारी गर्दी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं केलेल्या अनेक उपाययोजनांपैकी एक उपाय म्हणजे ही फलकबाजी. भाविकांना मात्र हा निर्णय अजिबातच रुचलेला नाहीये. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून साधू महंत नाशिक शहरात दाखल होत आहेत. या साधूंचे किस्से कर्णोपकर्णी पसरत असल्यानं त्यांची आगळी वेगळी जीवनशैली पाहण्यासाठी नाशिककरांची आतापासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या साधुग्राममध्ये एका गोल चबुतऱ्यावर ठाण मांडून बसलेले हे आहेत तपस्वी नागस्त्र नर्मदा खंडचे 1008 श्री महंत रामदास त्यागी महाराज उर्फ टाटंबरी बाबा. बाबांचं नाव टाटंबरी कसं पडलं यावर भक्त जो नाम से पुकारे वो नाम हमारा असं सांगत टाटंबरी बाबा ईश्वराकडे बोट दाखवतात. टाटंबरी बाबांसमोर धुनी 24 तास पेटलेली असते. बाबा बनल्यापासून जनकल्याणासाठी धुनी पेटलेली असल्याचं मध्य प्रदेशातून आलेल्या बाबांनी सांगितलं. म्हणूनच मोठमोठे लाकडाचे ओंडके या बाबांच्या मंडपाच्या आवारात पडलेले आहेत. ये अपना तो जहाँ रहते तहाँ ये काम करते हैं. कहीं जाए कुंभ में कहीं जाए आप आके इलाहाबाद देना, नासिक देखना, उज्जैन देखना, जहाँ आपको देखना हो देखना. हरिद्वार जाएंगे तो ये काम करेंगे, कहीं रहेंगे अपना धुन पानी लगा के बैठे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बाबा नाराज न करता कुणाला उपदेश तर कुणाला आशीर्वाद देतात. भक्तांकडून मिळालेली चॉकलेट ते लहान मुलांना प्रसाद म्हणून देतात. बाबा लोक जे बसलेले आहेत त्या ठिकाणी आपले जे नाशिकचे जे नगरी आहेत जे सर्व लोक येणार त्यांना आशीर्वाद मागतात की बाबा की आपण आशीर्वाद द्यावा आमच्या पूर्ण फॅमिलीला किंवा नाशिककरांना. ठिकाणी जो कुंभमेळा आहे तो चांगल्या रीतीने पार पडावा. ध्वजारोहणानं आताचा कुठे कुंभमेळ्याचा शंखनाद झालाय. अजून महत्वाचे 3 महिने आणि कुंभ पर्वाचं 1 वर्ष सरायचंय. त्यामुळं टाटंबरी बाबांप्रमाणे अनेक चमत्कारिक जीवनशैली जगणारे बाबा आता नजरेला पडतील यात शंका नाही. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. राज्यपाल विद्यासागर राव यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची भेट देऊन पाहणी केली. नाशिकमधल्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर त्यांनी विधिवत पूजाही केली. राज्यपालांनी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन महादेवावरही अभिषेक केला. राज्यपालांनी या धार्मिक दौऱ्यादरम्यान इगतपुरीतल्या आदिवासी विकास विभागाच्या योजनेचाही शुभारंभ केला. या बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.